महिला कलावंतांच्या चारित्र्य हननाचे प्रकार गैरच। कलेला राजाश्रय देण्याऐवजी कलावंतांची समाजातील प्रतिमा दूषित करण्याचे प्रयत्न अश्लाघ्य। महिला कलावंतांनी राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमाला जाणे गैर आहे का? प्राजक्ता माळी या अभिनेत्रीने घेतलेली मुख्यमंत्र्यांची भेट, केलेली तक्रार योग्यच। कला आणि कलावंतांचा सन्मान करणारं महाराष्ट्र राज्य ही प्रतिमा नका मिळवू धुळीस। नमस्कार, मी नीता देव, आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्या प्रकरणामुळे सध्या राज्यात मोठी खळबळ उडाली असून राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि त्यानिमित्ताने अनेक मुद्दे प्रकाश झोतामध्ये येत आहेत। या एका अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकरणाच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील एका आमदाराने त्या प्रकरणाचा संबंध एका कथित करता करविता सूत्रधार असलेल्या राजकीय नेत्याशी जोडला आहे। ते आमदार दररोज त्या नेत्यावर आरोपांच्या फैरी झाडत आहेत, पण त्या नेत्याची लक्तरे वेशीवर टांगताना त्यांनी एका मराठमोळ्या सिने वाहिन्या, स्टेज शो माध्यमांमध्ये सुप्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्यासोबत इतरही महिला कलावंतांकडे अंगुली निर्देश केला। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। वास्तविक पाहता हे देशमुख प्रकरण अत्यंत थरकाप उडवणार आहे, मानवी भावना गोठून टाकणार आहे। या प्रकरणामुळे समाजकारण, राजकारण, कॉर्पोरेट वर्ल्ड, खंडणीय राज्य, कार्यकर्ता संस्कृती, बदला प्रवृत्ती, जातीय वैमनस्य, शासकीय यंत्रणेवरचा राजकीय प्रभाव यासारख्या अनेक गोष्टींवर प्रकाशझोत पडला आहे। पण या प्रकरणात अनेक मुद्दे चर्चेला येताना महिला कलावंत मात्र यामध्ये निष्कारण ओढल्या गेल्या आहेत। प्राजक्ता माळीचं किंवा अन्य महिला कलावंतांचं असं जाहीरपणे नाव घेणं आणि त्यातून गैरअर्थ निर्माण होतील अशी वक्तव्य करणं हे अत्यंत चुकीचं आहे। महिला कलावंतांना कलाक्षेत्रामध्ये वावरताना आपल्या कलेच्या जोरावर पुढे आल्या तरी त्यांच्याबाबत प्रवाद निर्माण करणं आणि त्या संपूर्ण क्षेत्रालाच बदनाम करून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं ही आता फॅशन झाली आहे। प्राजक्ता माळीने आपला अभिनय आणि कलागुण अनेक माध्यमातून सिद्ध केले आहेत, पण त्यांच्या बाबतीमध्ये आरोप करताना बदरायण संबंध जोडायचा आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हे कितपत योग्य आहे? कोणतंही माध्यम असू द्या, त्यामध्ये आपलं प्रावीण्य आणि नैपुण्य सिद्ध करताना कलावंतांची, विशेषतः महिला कलावंतांची मोठी तारेवरची कसरत होत असते। अलीकडे बदलते विषय, आशय, अभिरुची, तंत्रज्ञान यानुसार कलावंतांना अनेक भूमिकांमध्ये बोल्ड एक्सपोजर द्यावे लागते, पण तो त्या भूमिकेच्या अनुषंगाने घेतलेला निर्णय असतो। पण अशा महिला कलावंतांना कायम विकृत मानसिकतेमधून पाहणं आणि त्यांची बदनामी होईल अशी विधानं करणं हे आता सर्वांच्या सर्रास अंगवळणी पडलेलं आहे। त्यामुळे प्राजक्ता माळीने घेतलेली पत्रकार परिषद, त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट आणि मांडलेली कैफियत महिला कलावंतांच्या मनातली प्रातिनिधिक भावना आहे। राजकीय नेते आपल्या फायद्यासाठी कलावंतांना वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी बोलावतात। बरं, त्यांचा समाजावर प्रभाव असतो, त्यांच्याकडे मनी आणि मसल पॉवर असते। त्यांनी बोलवल्यानंतर त्यांचं निमंत्रण टाळणं हे व्यावसायिकदृष्ट्याही किंवा सामाजिकदृष्ट्याही त्रासदायक ठरू शकतं। राजकीय नेते अनेक क्षेत्रांवर प्रभाव गाजवतात, अंकुश ठेवतात। सांस्कृतिक क्षेत्रही याला अपवाद नाही। त्यामुळे महिला कलावंतांनी करायचं काय? त्यांनी राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांसाठीची आमंत्रणे स्वीकारली याचा अर्थ त्या कोणाच्या हातामधले बाहुले नसतात। सुंदर महिला कलावंत म्हणजे चरवीत चरवण करण्याचं साधन नाही, याची जाणीव स्वतःला लोकप्रतिनिधी मानणाऱ्यांनी ठेवावी एवढीच अपेक्षा आहे। तरी प्राजक्ता माळी ह्या अत्यंत सुसंस्कृत आहेत। त्यांनी महिला आयोगाकडे तक्रार केली आहे, पण उद्या इतर कोणी महिला कलावंत हाच मार्ग वापरतील असे नाही। त्या देखील राजकीय नेत्यांचे जाहीर वस्त्रहरण करू शकतात, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे। महिला कलावंतांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे। तुम्हाला काय वाटतंय? माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि यासाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल।